ब्रेकअपमुळे एमपीएससीचा पेपर फुटीचा भांडाफोड झाला। एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवेसह परीक्षार्थी ऋतुजाचे वडील अमृत पाटलांनाही बेड्या। 6 आरोपींना 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी। मुंबईच्या कांदिवलीतील शिवसेनेच्या कार्यक्रमात भोजपुरी ऑर्केस्ट्रा माय मराठी संवाद मराठी कार्यक्रमात भोजपुरीचा डंका। सर्वच सणातील महाप्रसाद परवाना प्राप्त असावा। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचं मोठं वक्तव्य। सणासुदीच्या काळात अन्न सुरक्षिततेसाठी एफडीएची विशेष तयारी। लासलगाववरून 450 टन कांदा दिल्लीला घेऊन कांदा एक्सप्रेस रवाना। निकृष्ट दर्जाचा कांदा पाठवल्याचा आरोप करत प्रहारच्या नेत्यानं केला होता रेल रोकोचा प्रयत्न। अभिनेत्री कृती सेनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर आक्षेप। वादानंतर ज्वेलरी ब्रँडची जाहिरात मागे। कृतीच्या पेहरावावर झाली होती टीका। वाल्मी कराडच्या समर्थकांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप। शेतजमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न। गावात दहशतीचं वातावरण, बंदोबस्ताची मागणी। पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। चाकण मोशी दरम्यान 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा। प्रवाशांसह कामगारांना मोठा मनस्ताप। चाकण परिसरात विविध समस्यांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। खड्डे, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा, अतिक्रमणांवर प्राधान्यानं कार्यवाही करायचे निर्देश त्यांनी दिले। चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करायची सूचनाही दिल्या। मुंबईतल्या आंदोलनाच्या परवानगीवरून मनोज जरांगे आक्रमक झालेत। सरकारनं दादागिरी करू नये, आम्ही मुंबईला येणारच असा इशारा जरांगेंनी दिला। आमचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिलाय। हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली। जरांगेंचं आंदोलन वाळू आणि रेतीवाल्यांचं आहे असा दावा हाकेंनी केला। लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी आंदोलन असतं तर भूमिका वेगळी असती असंही ते म्हणाले। हिंगोलीत ओबीसी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हाकेंनी आमदार प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली आहे। लाडांच्या कंपनीनं ओबीसी एसटी एसटींचा रोजगार पळवल्याचा आरोप हाकेंनी केलाय। सांगलीत खासदार अमोल कोल्हे यांनी आजच्या राजकारणावर जोरदार भाष्य केलं। राजकारणात तत्वनिष्ठ आणि मूल्यविचार कमी होत आहेत अशी टीका त्यांनी केली। सत्ता आणि स्वार्थाच्या राजकारणावर निशाणा साधला। भविष्यात तत्व आणि निष्ठाच राजकारणाचा आधार असतील असा विश्वास कोल्हेंनी व्यक्त केला। पुण्याच्या मांजरी इथं उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक चालू आहे। सकारात्मक चर्चा झाल्यास पुढचा निर्णय घेणार अशी ही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 30 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेतली। पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुक्ताईनगरात हजेरी लावत आहेत। रायगड दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली। सरकारवर जोरदार टीका केली आहे। माणगाव बायपासचं काम गेली अनेक वर्ष रखडलंय असा आरोप त्यांनी केला। रस्त्यावरचे खड्डे, निकृष्ट काम आणि पुलांच्या स्थितीवरही त्यांनी सरकारला सवाल केले। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ठाण्याच्या पूर्वा चौलकरांनी फॅशन क्षेत्रात मोठं यश मिळवलंय। नवी दिल्लीतल्या ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्स 24 मध्ये त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं गेलं। छोट्या स्टॉलपासून सुरुवात केलेला हा प्रवास आता राष्ट्रीय मंचावर पोहोचलाय।
पालखी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा बोगस बिलांचा गंभीर आरोप केला गेलाय। अपूर्ण काम कागदोपत्री पूर्ण दाखवून तब्बल 52 कोटी रुपयांचा अपहार केल्याचाही दावा सब कंत्राटदार आणि त्यांच्या वकिलांनी केला। या आरोपांची चौकशी करायची मागणी केली जाते। साखरेचे दर, आरटीओतले कथित भ्रष्टाचार आणि तेल विक्री बंदीच्या मुद्द्यावरनं अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे। मराठवाड्यात पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर आहे। वेळेत पाऊस झाला नाही तर कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे दुष्काळ जाहीर करायची मागणी दानवेंनी केली आहे। आजही गारुडी समाजाला पेंढारी म्हणून हाक मारली जाते, अशी व्यथा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे। कचरा वेचणं आणि भीक मागण्यावर अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू आहे। रोजगार, शिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी समाजानं शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे। पैगंबर जयंतीनिमित्त पंढरपुरात काढलेल्या मिरवणुकीनंतर मनसे आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे शहराची स्वच्छता केली। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला। यावेळी मुस्लिम बांधवांना मिठाई आणि खाऊचंही वाटप केलं गेलं। मुंबईतल्या घटनेनंतर नवी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे। गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची संयुक्त बैठक घेतली गेली। रस्ते, मिरवणूक आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला। जन्माष्टमीपासून 10% पाणी कपात आता रद्द होणार आहे। दीर्घ आजारामुळे मुंबईत उपचार घेत असलेले माजी मंत्री विजयकुमार गावित नंदुरबारात परतलेत। जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे। अभियानाला शनी मंडळ इथं पूजा करून विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। गावितांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संघटित टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। राज्यातले गर्भपात प्रकरणात ही पहिलीच मकोका कारवाई आहे असं सांगितलं जातंय। 6 महिन्यात 11 कारवायांमध्ये तेच आरोपी वारंवार निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी हा प्रस्ताव दिला होता। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे। एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे, 2 सहाय्यक कक्ष अधिकारी, परीक्षार्थी, तिचे वडील आणि सूत्रधाराच्या आरोपींमध्ये समावेश आहे। अकोल्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली। ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं नायगाव इथं छापा टाकला। या कारवाईमध्ये 4,98,000चा मुद्देमाल जप्त केला। 2 आरोपींना अटक केली। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबद्दल मोठी माहिती दिली आहे। 31 जुलैपर्यंत 3,100 पेक्षा जास्त आस्थापनांची तपासणी केली गेली। यात 165 आस्थापनांचे परवाने निलंबित केले। 750 पेक्षा अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस दिलेली आहे। सणाच्या काळात एफडीएची विशेष तयारी असणार आहे। चंद्रपूरच्या वरोरा शहरालगतच्या एकोना कोळसा खाणीत ब्लास्टिंग विरुद्ध नागरिकांमध्ये संताप आहे। ब्लास्टिंगच्या कंपन्यांमुळे घरांना तडे जात आहेत अशा तक्रारी आहेत। यानंतर खासदार आणि आमदारांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला गेला। 15 दिवसात ब्लास्टिंगची तीव्रता तपासायचेही आदेश दिले। अंजनगावच्या पाणी प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला। युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यानंतर जनाई शिरसाई योजनेतनं वायसे वस्ती पाझर तलावात पाणी सोडलं गेलं। युगेंद्र पवारांनी आज तलावांची पाहणी केली आणि आढावा घेतला। गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज 44 वर्ष पूर्ण होत आहेत। खनिज संपत्तीनं समृद्ध असलेल्या या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकासाच्या आशा वाढलेल्या आहेत। मात्र रस्ते, पूल, वीज आणि आरोग्य या सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे। कांदिवली पश्चिमेमध्ये गणेशनगर परिसरात मुस्लिम महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर मनसे आक्रमक झाली आहे। महिलेवर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मनसेनं केलाय। महिलेला न्याय न मिळाल्यास मुस्लिम बांधवांसोबत पोलीस ठाण्यात धरणं आंदोलन करायचा इशारा मनसेनं दिलाय।
नवी मुंबईत नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोरांचा वावर वाढलाय असा आरोप आहे। काल रात्री नशेत असलेल्या व्यक्तींमध्ये जोरदार मारामारी झाली। काही जणांकडे धारधार शस्त्रही दिसली। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे पोलिसांनी तातडीनं कारवाई करायची मागणी नागरिक करतायत।